हं. आता बघा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता तुला काय हम्म, करायचं आहे, तर ही जी टोटल मारलीस ना हम्म, 413, हम्म. त्याला तुला कॉपी करून खाली सगळ्यांना पेस्ट करायची आहे. तर ती कसं करशील? पहिलं 413ला कॉपी कर, कंट्रोल सी मार. 113. हा. हां, आणि शिफ्ट दाबून खाली आहे. शिफ्ट शिफ्ट दाबून दाबून खालचा एरो. डाऊन एरो हां करत ये. म्हणजे हे सगळं सिलेक्ट होईल. लक्ष येत आहे? आणि हा. एंटर दाब. लक्ष आलं? पण ही तुझी जी मेथड आहे ही ही काय हा. होईल की जर समजा 100चा डेटा आहे तिथं चालून जाईल. पण जर तुला फास्टमध्ये करायची आहे, बरोबर आहे, हम्म, कंट्रोल झेड मार, अंडू कर. तर तुला एक हम्म. आयडिया देतो. 413ला कॉपी कर. आता ह्याची ओके. प्रॅक्टिस कर. हां, नको ते सिलेक्शन घालव ना. 413च फक्त. हम्म. कॉपी कर, कंट्रोल सी मार. हा. हां, 83 वर ये, लेफ्ट एरो कर. लेफ्ट लेफ्ट एरो. 83 80 IT वर. हां, कंट्रोल डाऊन एरो कर. कंट्रोल डाऊन. शिफ्ट नको, कंट्रोल डाऊन एरो फक्त. म्हणजे हम्म. डायरेक्ट 51वर येशील. म्हणजे आलीस? खालचा डायरेक्ट. हां, म्हणजे काय होतं, तुला आता ह्या गोष्टी कळल्या झाल्या असतील की कंट्रोल डाऊन एरोने काय होतं, तर डायरेक्ट आपण शेवटच्या एंट्रीवर येतो. आता इथनं तुला डायरेक्ट वर जायचं असेल, हम्म. कंट्रोल अप एरो मार. ओके. लक्षात आलं? म्हणजे ज्यावेळेला तू हम्म. जॉबवर लागतेस ना, त्यावेळेला काय होतं की आपल्याला 1000 लाईन्सचं टेबल येतं किंवा लॅक्समधला डेटा येतो. मग तो हँडल अच्छा. कसा करायचा, तर ही मेथड आहे. कंट्रोल डाऊन एरो मार, परत 51वर. आलीस? आता इथनं कंट्रोल डाऊन एरो मार. काय होईल बघ. आता मध्ये डेटा नसल्यामुळे काय झालं, तर तू डायरेक्ट शेवटच्या लाईनीवर आलीस, 10.5 लाखाच्या आसपास आली. आता तुला परत हम्म. इथनं वर जायचं असेल तर तू काय करणार? कंट्रोल अप. हां, म्हणजे ज्या ज्या वेळेला मोठ्या मुवमेंट करायचे असतात त्या त्या वेळेला तू काय करणार, कंट्रोल आणि ॲरोचा वापर करणार. अप ॲरो वगैरे असं नाही, तुला तिथं जायचं असेल तसं. आता कंट्रोल आणि एरो. हां हां, आता तुला समजा जे कॉलममध्येच जायचं असेल तर कंट्रोल जे दाब बघ, आपलं कंट्रोल राईट ॲरो करून बघ. डायरेक्ट तू पुढे आलीस. लक्षात आलं की नाही? जम्प झालीस तू. हम्म. कंट्रोल हम्म. लेफ्ट ॲरो कर. लक्षात आलं? परत आलीस. हम्म. आता इथनं परत तुला IT वर वर जायचं असेल तर मग तू काय करणार? कंट्रोल अप. हां, परफेक्ट. लक्षात आहे? आता परत 51वर ये. कंट्रोल डाऊन. हां, राईट ॲरो कर, सिंगल. नाही नाही, कंट्रोल नाही. परत लेफ्ट आहे, 51वर आहे. आलीस? हा. हा. नुसतं राईट ॲरो दाब. त्यानंतर शिफ्ट कंट्रोल अप ॲरो. शिफ्ट कंट्रोल अप शिफ्ट. ॲरो. कंट्रोल दाबून ठेवायचं आणि अप ॲरो. एंटर. लक्षात आलं? कंट्रोल झेड मार. दाखवतो मी तुला. आता कंट्रोल अप ॲरो मार. कंट्रोल अप. आलीस परत इथे. 413वर. हा. आता आता तू काय करतेस, 413ला कॉपी नाही करत, तू त्याच्या आतमध्ये असलेल्या फॉर्म्युलेला कॉपी करतेस. हम्म. आता हम्म. फॉर हम्म. एक्झाम्पल तुला कळेल बघ. आता तिथं बाजूला बघ 83 आहे आय कॉलममध्ये, त्याला कॉपी कर. 83. हां, तो हा. बाजूला आहे बघ लेफ्ट साईडला, हा. 83 आहे, त्याला कॉपी कर. हम्म. कंट्रोल डाऊन एरो कर. उजव्या साईडला आहे सिंगल, राईट एरो सिंगल. शिफ्ट कंट्रोल अप एरो. शिफ्ट कंट्रोल अप. एंटर. आता बघ इथे काय आलं, सगळे 83 आले. का आले? तर ह्याच्यात फॉर्म्युला नव्हता ना. हे कसं होतं, रायटिंगमधलं होतं 83. ओके. हा. हा. कंट्रोल झेड मार, कंट्रोल अप एरो मार. आता तुला काय करायचं, सिम्पल कन्सेप्ट यूज करायचे की हा 413 जरी दिसत असला तरी तिथं फॉर्म्युला आहे. जा ते 413वर जा हा. आणि फॉर्म्युला फंक्शन आहे. F2 कर. फंक्शन F2. म्हणजे इथे काय फॉर्म्युला, D5 पासून ते I5 पर्यंत सगळ्यांची टोटल करा. मग तो खाली आला की काय होईल, D6 पासून सेम. ते, हां म्हणजे लक्षात आलं की नाही?
तो पॅटर्न आहे ना. असे काय नाहीत ना की एखाद्या मुलाचे 7 विषय आहेत, सगळ्यांचे एक पॅटर्नमध्ये आहेत. मग हा फॉर्म्युला कॉपी पेस्ट करण्यासाठी एक इझी मेथड आहे. इस्केप कर, कॉपी कंट्रोल सी. नाही, पहिला हा फॉर्म्युला कॉपी करून घेणार, बरोबर आहे. पहिलं कॉपी करून हां, घ्यायचं. पहिली ही कन्सेप्ट कळली की तू 413ला कॉपी नाही करत आहेस, तू काय करतेस, तो फॉर्म्युला कॉपी करतेस. हा, त्यानंतर लेफ्ट एरो. काय करू, खाली घेऊ? नाही नाही नाही, 83 वर येणार ना. तिथं खाली, तिकडनं खाली आलीस तर डायरेक्ट 10.5 लाखावर जाशील. कंट्रोल डाऊन एरो. अच्छा, हा हा हा. 51 वर यायचं आहे ना तुला. त्यानंतर राईट मग एरो. इकडे अप्लाय, मग शिफ्ट शिफ्ट कंट्रोल कंट्रोल आणि अप up. एरो. एंटर. नाही, एकदमच गेलीस तू, आता नको दाबूस, नाही तर एंटर कर बघ, तुला कळेल बघ काय झालं ते. एंटर कर. कंट्रोल अप एरो मार. हे बघ, तुझ्या वरपर्यंत फॉर्म्युला गेला, कळलं की नाही. म्हणजे टोटल हे जे होतं ना तुझं काय ते, टायटल. हां, ते सगळं गेलं त्याच्यात. कंट्रोल झेड मार. लक्षात आलं. आता परत 400 काय आहे ना, 30 का काय होतं, तिथनं नको आता वर मी जाऊस. इथून वरती जाऊ, हां, कुठूनही जा, इथून वरती जाऊ. दाखवतो मी. हा घे, जा ना. IT वर गेलीस, हा आता टोटलवर ये हा, आणि कंट्रोल डाऊन एरो कर. म्हणजे काय होईल, शेवटची एंट्रीवर येशील. इथून खाली करू, कॉपी कर. कंट्रोल सी. त्यानंतर मग इकडे, हम्म, मग इकडनं डाऊन, हम्म, मग राईट. हम्म. आता इथून वरती पूर्ण कसं जातं माझं ते? शिफ्ट कंट्रोल अप एरो. शिफ्ट पण दाबायचा सिलेक्शनला, कंट्रोल कशासाठी, सगळं सिलेक्शनला आणि पटकन अप करू. जाण्यासाठी. हां, आणि एंटर. मग मगाशी माझं पूर्ण वरपर्यंत का गेलं? तू दाबून ठेवलं होतंस अप एरो. अच्छा, एंटर कर आणि कंट्रोल अप एरो मारून बघ. आता हेडिंगमध्ये गेलाय का फॉर्म्युला? नाही गेलाय. नाही. कंट्रोल झेड मार. ह्याची प्रॅक्टिस कर आता चांगली. कंट्रोल अप एरो लावून दाखव. कंट्रोल सी. इकडनं कंट्रोल डाऊन केला, या साईडला येऊन शिफ्ट कंट्रोल अप केला आणि एंटर केलं. परफेक्ट. तसंच आता पर्सेंटेजला पण करायचं. बाजूला आहेत ना, कंट्रोल अप एरो मार. नाही, कशाला, जा ना तिथनंच. हां, तिथे वरती आहे ना, कंट्रोल अप. आले 68%. आता इथं पण काय, पर्सेंटेज हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला कॉपी केला, इकडे येऊन कंट्रोल डाऊन, नंतर राईटला शिफ्ट कंट्रोल अप आणि मग एंटर. परफेक्ट. कंट्रोल अप. आले की नाही. हम्म. म्हणजे आता तुला जरी 1000 लाईनचा डेटा असेल ना, तरी तू एका फटक्यामध्ये सगळं उडवून टाकशील. तू फक्त काय, तर तुला पहिल्या लाईनीत व्यवस्थित फॉर्म्युले लावायचे आहेत. आता हे आपण शिफ्ट करून केलं ना, शिफ्ट कंट्रोल आणि अप डाऊन केलं, त्याच्यामुळे तो फॉर्म्युला कॉपी होऊन पेस्ट झाला. पण कालचे जे मी शीट करत होते ते ना, मॅन्युअल कर. 4-5 पर्यंत ते आल्या हां. आणि त्याच्या खालती जे होते ना, ते आपोआप मी एक हां टोटल हां, मारली ना, तो पॅटर्न की का पुढची सगळी कॉलमची टोटल आपोआप बरोबर. येत हां, होती. ते पॅटर्न होतो, तो पॅटर्न येतो. मग तसं ते ऍडव्हान्स आहे का हे? नाही, असं काय नाही. तो एक्सेल काय असतं, इंटेलिजंट असतं. ते काय होतं, ऑटोमॅटिक ते कॅच करतं. अच्छा, कारण मी एक सुरुवातीचं कॉलमला टोटल मारले की माहिती आहे, पुढचं आलं सगळं लक्षात. ते ते 4-5 ऑटोमॅटिक येत होतं. 5व्या-6व्या प्रोडक्ट पासून येतं तसं ते. 5व्या-6व्या पासून येत होतं. आता बघा इकडे ये. आता हा कर्सर आहे बघ, ते तुझं हे आहे बघ, स्टॉप शेअरिंगच्या बाजूला बघ, तो हे आहे, अशी आडवी लाईन आहे की त्याच्यावर क्लिक करून तू इकडे मला पूर्ण ते चार्ट दिसू शकतो. हां, त्याला सरकवट लेफ्ट साईडला. शाबाश. ओके. हां, आता बघा ह्याच्यात सगळ्यात जास्त मार्क काढणार आरव आहे ना, आरव. ह्याला मॅक्सिमम किती मार्क आहेत सगळ्यात जास्तीत जास्त, ते इथे लिहि. 97 आहेत त्याला मॅथ्स आणि इंग्लिश मध्ये. पण 98 सॉरी, आहेत. 98 आहेत बायोलॉजी मध्ये. असं होऊ शकतं ना, मिस्टेक होऊ शकते. 98 लिहि इथं. मी तुला एक टास्क देतो. काय करू? मॅक्झिमम ज्याचे आहेत ना ते लिहि इथे. मॅक्स, कुठे लिहू? मॅक्सच्या ह्याच्यात एम कॉलम. मॅथ्स मध्ये 98 लिहू. 98 लिहि. त्यानंतर कमीत कमी, हा नाही नाही, एकाच. कमीत कमी किती आहेत? मिनिमम 62.
हां ते लिही. बरोबर आहे. आणि ॲव्हरेज कसा कॅल्क्युलेट होणार यांचा? ॲव्हरेज एवढे तेवढे टोटल असेल त्याच्यात डिवाइड करायचं का? बरोबर. काउंट ही तर टोटल आहेच ना ऑलरेडी तुझ्याकडे. हा. टोटल डिवायडेड बाय नंबर ऑफ काउंट्स किती आहेत? 6. 6 आहेत. ते 6. डिवायडेड बाय 6 केलंस की तुला टोटल येईल. इज इक्वल टू काय? टोटल घे इथली डिवायडेड बाय 6 एंटर. बरोबर. आता मी काय करतो, समजा 62ला मी सांगितलं, अरे तिथे 62 नव्हती, तुला 50 करायचे आहेत, कर तिथे 50. हां 50 कर तिथे. 62 आहेत तिथे 50 कर. तिथे नाही एस्केप. मेन टेबलमध्ये ते तसं नाही ते. हां 62 कर एंटर. इथे 50 करायचे. हां कुठेही कर वाटल्यास, असं काय नाही की त्यालाच कर ओके. असं. एंटर हां. कर. इथले बदलले मिनिममचे बदलले का? नाही बदलले. नाही बदलले. कारण का ते तू मॅन्युअल लिहिलेस ना, फॉर्म्युलाने नाही लिहिलेस. कंट्रोल झेड मार. दाखवतो. कंट्रोल झेड मार म्हणजे त्याचे जे होते तसे येतील. आता इथे हां. इज इक्वल टू मॅक्सिममचा फॉर्म्युला लावायचा आहे. इज इक्वल टू कर कुठे? इथे 98ला खोड. 98च्या तिथे मॅक्सिमम मध्ये खोड रफ आणि डिलीट करतो. इज इक्वल टू मॅक्स टॅब. त्यानंतर इंग्लिश ते IT पर्यंत सगळे सिलेक्ट कर सब्जेक्ट. हां आणि लेफ्ट टू राईटच सिलेक्ट करायचा. एंटर करू. आला की नाही 98. आता एक काम कर, 82 आहे ना त्याला 100 कर. 82. बाई इथे पण झाला की नाही मॅक्सला. कंट्रोल झेड मार. म्हणजे काय तर तुला समजा आता तू काय हे काय स्कूलचा डेटा तर नसणार आहे तुझ्याकडे. समजा बिल असतील आणि तुला जर हे करायचं असेल, त्यांनी विचारलं अरे सगळ्यात मोठ्यात मोठं बिल किती अमाऊंटचं आहे, तर तू डायरेक्ट फाइंड आउट करू शकतेस ना. असं थोडीच तू स्क्रोल करत जाणार आहेस. तुझा वेळ किती जाईल. हजारो बिलांचा डेटा असेल तर इज इक्वल टू मॅक्स लावून तू करू शकतेस. लक्षात आहे की नाही. सगळ्यात मिनिमम पण काढू शकतेस तू. आता मीनचं ह्याच्यावर क्लिक कर. मीनचं जो आहे त्याच्यावर डायरेक्ट ओव्हर राईट केलंच तरी चालेल. इज इक्वल टू मीन टॅब. आणि इकडे शिफ्ट एंटर. आलं की नाही. आता तू इथे कोणाला तरी 30 करून बघ, कुठचाही नंबर हलव पण आरवचा झाला. आलं की नाही. कंट्रोल झेड मार. कारण का आपल्याला काय त्याचे मेन ओरिजिनल डेटा हलवायचा आहे का, आपण चेक करतोय फॉर्म्युले. आता इथे ॲव्हरेजवर आहे. ॲव्हरेज काय? ॲव्हरेजवर आहे. ॲव्हरेज पण काढूया ना. इज इक्वल टू कर तिथं ओव्हर राईट कर. ते डिलीट नाही केलंस तिथे. हां AVE कर. AVE. आता डाऊन एरो नाही, हा AVD झाला. लक्षात येते की नाही. AVE कर. हां आणि डाऊन एरो कर कीबोर्डवरनं. तो ॲव्हरेज 2 नंबरला आहे. हां आता टॅप कर. अच्छा ॲव्हरेज. आता त्यानंतर इंग्लिश टू IT सगळं सिलेक्ट कर. एंटर. नाही काय गरजच नाही. ते बरोबर तो फॉर्म्युला हुशार असतो. ते सगळं बरोबर कॅल्क्युलेट करून देतो. कळलं. मॅक्स मीन ॲव्हरेज परत एकदा कर. मॅक्स लावशील तू, ॲव्हरेज दोनदा कर. खाली म्हणजे अजून एकदा काढ खाली ॲव्हरेज. साहिल गुप्ताचा ॲव्हरेज टॅब.
शाबाश. म्हणजे ते तुला कळलं ना, एकदा खाली यायचं ते. कळलं. आता मॅक्सचा Second फॉर्म्युला आहे तो sequence कॉपी पेस्ट करून दाखव मला. मॅक्सचा फॉर्म्युला आहे तो. नेक्स्ट फॉर्म्युला कॉपी पेस्ट कंट्रोल सी केलं. आता बाजूला जागाच नाही आहे, मग तुला नाही इकडे आहे यायला काय बाजूला. लागेल. मग इथे पर्सेंटेज काय वर आहे नाही. ना. कॉलम लक्षात ठेव, एम कॉलम मध्ये जायचं आहे, कारण का खाली आलीस की ओके. तुला हेडिंग दिसणार नाही. एम मध्ये जायचं. ओके. कंट्रोल डाऊन, मग इकडे शिफ्ट कंट्रोल अप एंटर. आणि मग एंटर. हे बघ सगळे आले की नाही. इकडे बाहेर येऊ ना आता. हो, आता कंट्रोल अप एरो. डायरेक्ट टॉप गाठायचं कधी पण, लक्षात ठेव असं. हा म्हणजे पुढच्या फॉर्म्युलेसाठी लक्षात राहशील. लक्षात आलं. आता कंट्रोल झेड कर. म्हणजे हे मी तुझं करून घेतलं का, तर तुझा बरोबर हात आहे की नाही बघतोय. कंट्रोल अप एरो मग परफेक्ट आहे. अप एरो करत करत जा. काय करू. अप एरो कर. आता इथे बघा, काउंट ए, काउंट आणि काउंट ब्लँक आहेत फॉर्म्युले. लक्षात आहे. आता काउंट कसा काढायचा तुला सांगतो बघ. रोल नंबर वर येणे, रोल नंबर 1 आहे ना, त्याच्यावर आहे. हां, तिकडे क्लिक करू. किंवा लेफ्ट एरो मारते. आणि नाही, खाली रोल नंबर 1. हां, तिथनं शिफ्ट कंट्रोल राईट एरो मार, म्हणजे तुला काउंट सरळ दिसेल. नाही, तू दाबून ठेवलंस. शिफ्ट 87 पर्यंतच जायचं तुला. पर्सेंटेज 87 पर्यंत जाऊ. नाही नाही, म्हणजे पर्सेंटेजमध्ये 287 आहे. पर्सेंटेजवाला 87. बस. हां, आता बघा, ज्या ज्या वेळेला तू असं सिलेक्ट करतेस ना, त्या त्या वेळेला बघ खाली काय काय येतं. काउंट येतो खाली. बघ ही आडवी लाईन आहे ना, स्टॉप शेअरिंगच्या बाजूला बघ आहे. ॲव्हरेज आहे, काउंट आहे, सम आहे. दिसतंय. तर आता तुला बघ इथे काउंट सेल आलेत बघ. किती आलेत. 10. म्हणजे काय, तर तुझा हा पूर्ण 10 डेटा आहे तो आपलं फिल झालेला आहे. लक्षात येते की नाही. म्हणजे असं कुठचं काय रिकामट काय ठेवलेलं नाहीस. आता एक काम कर, कधी कुठचं तरी एक इंग्लिशचे मार्क्स डिलीट कर. डिलीट कर. कुठचे असं काय ना. हां, 0 नाही, रिकामं. हां, आणि आता सिलेक्ट कर रोल नंबर 1 पासून ते त्या पर्सेंटेज पर्यंत. असं असं हो. पर्सेंटेज पर्यंत हो. आता काउंट बघ किती दाखवाल तुला. 9 दाखवतंय. लक्षात आलं की नाही. म्हणजे काय, कधी कधी बघ आपण डेटा फिल केलाय की नाही हे बघायचं असेल तर तुला इझी मेथड आहे ही. लक्षात येते. ओके. 0 नाही. ब्लँक असेल तर तो काउंट नाही हां, करत. काउंट नाही करत. कंट्रोल झेड मार, म्हणजे ते परत मार्क येऊन जातील त्याचे काय असतील ते. हां, आता इथे आपण लावूया फॉर्म्युला. काउंट ए, काउंट आणि काउंट ब्लँक. ठीक आहे. ये इकडे. काउंट ए, काउंट इज इक्वल टू काय करू. काउंट ए टाईप कर. COUNT ए कर. परत तो डाऊन एरो कर. डाऊन ए कर. ओके. हां, टॅब मार. आता जेवढं तू सिलेक्ट केलं होतंस तेवढं सिलेक्ट कर, रोल नंबर पासून ते पर्सेंटेज पर्यंत. शिफ्ट कंट्रोल राईट एरो मार, म्हणजे काय होईल पटकन येशील. आता एंटर करू. हां, आता एंटर कर. आला की नाही 10चा काउंट. आता परत काउंट लाव नुसता. काउंट आला. काउंट ए नाही, काउंट. हां, पहिलाच. टॅब शिफ्ट दाबून. नाही, पहिले कंट्रोल लेफ्ट एरो मार. हां, रोल नंबरवर कंट्रोल लेफ्ट एरो मार. हां, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो. अब सॉरी, राईट एरो. राईट एरो. शिफ्ट कंट्रोल म्हणजे पटकन होईल ना. एंटर. आता बघ इथे 9 का दाखवतोय. सिलेक्शन तर तुझं सेम आहे की नाही. काउंट ए आणि काउंटचं F2 कर वाटल्यास. काउंट टूलवर जा आणि F2 कर, म्हणजे तू काय चुकलीस की नाही ते पण कळेल. कुठे जाऊ. 9 वर जा. काउंट 9 दाखवतोय ना. आपल्याला फॉर्म्युला चेक करायचा आहे.
F2. हा आला की नाही. म्हणजे सिलेक्शन बघ सेम आहे की नाही, 1 2 3 4 5 6 सेम 7 आहे. 8 9 10. बरोबर आहे, पण इथं 9 का दाखवतोय, स्किप कर. तर काय डेटा बघून ठेव. इथे काय आहे तर हा आहे तो रोल नंबर 1 आहे तो नंबर्समध्ये आहे, हे नाव आहे ते वर्ड्समध्ये आहे, आणि बाकीचा सगळा डेटा आहे तो न्यूमरिकल आहे. आता आरव पटेलला 5 कर. आरव पटेलच्या नावाच्या वर जा आणि 5 नंबर टाक तिथे. 5चं एक बटन आहे किंवा कुठचाही नंबर टाक तिथे. आरव पटेलवर जा, 2 दाब, 5 दाब, ठीक आहे. आता बघ दोन्ही 10 10 दाखवेल. अच्छा. कंट्रोल झेड मार. म्हणजे काय करतो तर काउंट आहे ना, काउंट तो फक्त नंबर काउंट करतो, म्हणजे न्यूमरिकल डेटा. आणि काउंट हे काय करतो, नंबर प्लस वर्ड दोन्ही डेटा. ओके ओके ओके. हा हा हा. काउंट म्हणजे फक्त नंबर. हां, आणि काउंट ए म्हणजे म्हणजे अल्फाबेट पण त्यामध्ये हां म्हणजे एक पण. अल्फाबेटिक पण. म्हणजे ही जर मुलं मोजायची असतील तुला तर तू काउंट ए वापरणार. लक्षात येते की नाही. आणि जर त्या मुलांमध्ये जर मध्ये मध्ये नंबर्स आहेत आणि तुला ते मोजायचे आहेत, अरे किती किती मध्ये नंबर गेले आहेत त्यांचं काउंट करायचं आहे, तर त्यासाठी तू काउंट यूज करू शकतेस. अच्छा. लक्षात आहे. आणि हा तिसरा आहे तो एकदम सोपा आहे, काउंट ब्लँक. कर क्लिक त्याच्यावर. काउंट काउंट COUNT ब्लँक. काउंट डाऊन एरो करत आहे, सगळं लिहित नाही बसायचं. ब्लँक टॅब. टॅब. आणि रोल नंबर पासून ते कंट्रोल लेफ्ट एरो मार म्हणजे पटकन येशील. कंट्रोल लेफ्ट एरो. F. लेफ्ट एरो. हां. ओके. आणि शिफ्ट कंट्रोल राईट एरो. शिफ्ट हां एंटर. आता बघ डॅश म्हणजे काय, 0. ओके. म्हणजे ब्लँक काउंट नाही आहे असं म्हणायचं. हां म्हणजे ब्लँक काहीच नाही आहे. आता एखाद्या वेळेस कुठचे तरी मार्क डिलीट कर कुठच्या तरी सब्जेक्टचे. ह्याच्यातले वरच्यातलेच करू. हां वरच्या आहेत मुलातले. आलं की नाही ब्लँक. काउंट ब्लँक 1. हां कंट्रोल झेड मार. कळलं. तर हे काय आहेत तर मॅक्स, मीन, ॲव्हरेज, काउंट ए, काउंट आणि काउंट ब्लँक. ठीक आहे, नोट डाऊन करून घेतेस. कळलं इथपर्यंत. मग मी हे काय करतो, हा स्क्रीन शेअरिंग आहे ते स्टॉप करतो, किंवा नोट डाऊन करून घेतेस म्हणजे तुला पण ते एक्सप्लेन करायला बरं पडेल. बघ असेल तर, नाही तर मग नंतर केलंस तरी चालेल. मी नंतर करते. ठीक आहे चालेल. हे सिम्पल आहे. मॅक्स काय करतं तर मॅक्झिमम नंबर फाइंड करतं, मिनिमम छोटा नंबर. लक्षात येत आहे. ॲव्हरेज कॅल्क्युलेट. काउंट ए आणि काउंटमधला डिफरन्स मेन होता ह्याच्यामध्ये. काउंट ए काय करतं तर वर्ड डेटा, नंबर प्लस वर्ड हां, आणि काउंट म्हणजे फक्त नंबर्स. लक्षात येते. काउंट ब्लँक म्हणजे काहीच नाही असं. आज आपण 7 इम्पॉर्टंट गोष्टी शिकलो. बघा मी समराईज करतो. इथे जर समजा टोटल मारली असशील एक, तर तो फॉर्म्युला कॉपी पेस्ट करण्यासाठी काय करतो, कंट्रोल पहिला लेफ्ट एरो, कंट्रोल डाऊन एरो, राईट एरो आणि शिफ्ट कंट्रोल अप एरो. त्याच्यानं काय होईल तर हा फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट होऊन जाईल. बरोबर ना. म्हणजे उद्याला समजा तुझ्याकडे 1000चं टेबल आलं तरी पण तू पटकन करू शकतेस. लक्षात आलं की नाही. त्यानंतर आपण काय शिकलो, मॅक्स. हा 5 पहिला आहे थोडा डिफिकल्ट आहे, लक्षात येते की नाही, तो आपण नंतर घेणार आहोत. पहिले हे जे सोपे फॉर्म्युले आहेत ना ते आपण करणार आहोत. तर इथे काय घेतलं, मॅक्स मोठ्यात मोठं. हां बरोबर आहे. त्यानंतर छोटा नंबर फाइंड आउट कसा करायचा आणि ॲव्हरेज कसा कॅल्क्युलेट करायचा. आता हे जे फॉर्म्युले आहेत ना हे सगळ्याला यूज होणार तुझ्या. म्हणजे काय बिलं शोधायची असतील किंवा काय अमाऊंट मोठ्यात मोठी अमाऊंट शोधायची असेल तर सगळीकडे तुझ्याकडे सगळ्यात स्टॉक जास्त कुठचा आहे वगैरे, हे सगळ्या गोष्टींमध्ये यूज होऊ शकतात. असं काय नाही की तू शिकताना तर इथे मार्कशीटमध्ये शिकलीस. लक्षात आलं ना. कोणताही डेटा असला तरी हां फॉर्म्युले तर तेच असणार ना. आता तू सांग मला, इथं बिलं घेतली 10,000, 20,000, 40,000 आणि अशी हजारो बिलं आहेत, आणि त्याच्यातलं तुला त्यांनी विचारलं की सगळ्यात मोठ्यात मोठं बिल कसं शोधशील, तर इज इक्वल टू मॅक्स मारणार. बरोबर ना. आणि त्या बिलांची ॲव्हरेज करायची असेल तर इज इक्वल टू ॲव्हरेज करून ते सिलेक्ट केलं की तो बरोबर नंबर ऑफ काउंटने डिवाइड करून जातो. आता हे आपण आडव्यामध्ये घेतलं म्हणजे रो आपण सिलेक्ट करून तिथे आपण आन्सर काढलं मॅक्सिमम.
जर तसं तू आपल्याला इंग्लिशचं पण काढू इकडे शकतेस. इकडे खाली आणि आहे पण काढू इंग्लिशवर शकते आहे. ना, हो हो कॉलम मध्ये पण इंग्लिशवर करू आहे. हो शकते ना. हो इंग्लिशवर आहे. करूया ना आपण. बरोबर आहे तुझा जो पॉईंट. नाही नाही इकडे इंग्लिशवर आहे आणि कंट्रोल डाऊन एरो कर ना. हे आता तू हा, शिकलीस ना ते यूज कर आता कंट्रोल डाऊन एरो. नाही वर जायची काही गरजच नव्हती, मधनं पण आलीस तरी पण चालतं. त्याच्यामुळे तिथून कुठून हां पण करता येईल. हां कुठूनही करता येतं. आता सिंगल राईट डाऊन एरो करत आहे, नाही तर इथनं डायरेक्ट खाली जाशील. अजून एक खाली. हां आता इथं काय कर, लेफ्ट साईडला ये अजून जरा. हां मॅक्स लिही इथं मॅक्स. मॅक्स लिहू. एंटर कर. खाली आहे मिन लिही. बरोबर आहे. आता तू इथं फाइंड आउट करून दाखव इंग्लिशला सगळ्यात जास्त किती मार्क मिळालेले आहेत. इज इक्वल टू इज इक्वल टू मॅक्स टॅब. टॅब आणि वरती जाऊ ना, कंट्रोल अप करू. हो दाब ना बिंदास. कंट्रोल अप एरो, शिफ्ट हा, कंट्रोल डाऊन एरो. पहिल्या 97ला सिलेक्ट कर, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो, शिफ्ट कंट्रोल डाऊन एंटर. आणि मग एंटर. संपला विषय. हम्म. आता हा कॉपी कर, कंट्रोल सी मार. हा कुठे. मिनिमम कर. नाही हा पण कॉपी पेस्ट करू शकतो ना आपण सगळ्यांना. हा, तो नंतरला बघू. आता पहिला मॅन्युअल काढ. पहिला हात बसू दे तुझा फॉर्म्युल्यांवर. मिन. मिनिमम हम्म, टॅब, हम्म. कंट्रोल अप करू ना हो हो आणि शिफ्ट आणि मग एंटर. आलं की नाही. ओके. आता समज हा, तू एवढ्या डेटामध्ये जर समजा एकाला कोणाला तरी 20 दे. मी सांगतो तुला मधल्यातल्या कोणाला तरी 20 दे आणि खाली येऊन बघ, चेक कर. एंटर करणं महत्वाचं आहे. एंटर दाबू. हा एंटर केलंस तरच तो डेटा फिक्स होतो ना. खाली बा आलं की नाही. लक्षात येत तुला. कंट्रोल झेड शोधत नको करते. बसायला. कंट्रोल झेड मार. हा परफेक्ट. ओके. लक्षात आलं. तर तू अशी खाली प्रॅक्टिस करू शकतेस. कंट्रोल अप एरो मार. नंतर इथे तू मॅक्स मीन ॲव्हरेज पहिलं 5 मुलांचं काढ मॅन्युअली आणि नंतर त्यांना कॉपी पेस्ट कर. कारण का आता कसं होतं, मुलं आहेत ना, मग कॉपी पेस्ट शिकले ना की मग हे मॅन्युअल करायला कंटाळा करतात. अच्छा. तर तसं नको करूस. मग हात पण बसलेला पाहिजे ना. फॉर्म्युला माहिती पाहिजे ना, हम्म. पहिलं लावायचं तर. हां मग तेच होतं. मग आठवत नाही मॅक्झिमम नंबर, मग परत मॅन्युअल काढत असतात. मग त्याचाच उपयोग काय. बरोबर. कशाला. ओके एवढं करशील. आज हो, भरपूर करते. काय काय आहेत. 7 गोष्टी शिकलो आपण. हे 3 फॉर्म्युले आहेत. मॅक्स मीन हा. ॲव्हरेज, काउंट आहे, काउंट ब्लँक आणि कॉपी पेस्ट कसं करायचं पटकन. हम्म. म्हणजे काय 1000चा डेटा आला तरी पण हीच मेथड आहे. लक्षात येते. बरीच जण सांगतील तुला की माऊसने ड्रॅग करायचं. ती रॉंग मेथड आहे. लक्षात येते की नाही. अच्छा. म्हणजे दाखवतो तुला. इस्केप कर, ते पण दाखवतो. आता हे 87च्या खालचा जो आहे 71% बघ आहे. हम्म. तिथनं शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो कर. म्हणजे काय होईल, सिलेक्ट होईल ते सगळं. डिलीट कर. झालं डिलीट. आता एक काम कर, मध्येच कुठेतरी 15वा जो मुलगा आहे ना, 15 परी, लक्षात आहे. रोल नंबर 15 इकडे 17वर आहे. म्हणजे 17 नंबर रोलवर आहे. हां 17वर क्लिक कर. त्या माऊसनी क्लिक. कुठे. 17वर 17 नंबर रो आहे ना इथे. हां त्याच्यावर क्लिक कर. हां राईट क्लिक कर. आता राईट क्लिक माऊस नाही आहे माझ्याकडे. थांब. नाही ह्याच्यानं करता येईल तुला. हां केलं. इन्सर्ट कर. तुमचं नाही हां ऑप्शन आहे. हां आता बघा इथं गॅप आहे. आणि तुला काय शिकवलं आहे सगळ्यांनी, ड्रॅग करायचं, डबल क्लिक करायचं. इथं 87वर आहे. 87 कुठे. 87 इथं वरती मग पर्सेंटेज काढलीस. पर्सेंटेज. हां त्याच्यावर जा. वा शाबाश. आता इथं छोटा स्क्वेअर येतो बघ इथं कोपऱ्यावर. 87चा जो राईट साईडचा कॉर्नर आहे ना, हां त्याच्यावर डबल क्लिक कर फक्त माऊस तुझ्या ह्याच्यावरनं. पण इथं अडकलं की नाही. मग असं समजा तुझ्या टेबलमध्ये गॅप असेल तर. आता हा समोर दिसतोय म्हणून जर समजा 50व्या लाईनीमध्ये असता, 60व्या लाईनीमध्ये असता तर तू काय केलं असतं, तुला कळणारच नाही ते. लक्षात आलं. आता कंट्रोल झेड कर. म्हणून ती मेथड एकदम बेस्ट आहे. अजून एकदा करू का कंट्रोल झेड.
कंट्रोल झेड करत जा. पण जाईल ना, बरोबर. हो बरोबर. आता तू हे करशील ना, टोटल मारून पर्सेंटेज. आता हे सिलेक्शन करून डिलीट करायची प्रॅक्टिस कर आता, म्हणजे माझ्यासमोरच कर. कुठलं सिलेक्शन? हे टोटल. हे वालं ना. हो. कंट्रोल डाऊन नाही शिफ्ट असं नाही. आता पहिलं वर जा. हां, तुला काय करायचं आहे, सगळं डिलीट करायचं आहे ना. मग 52 हां, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो आणि डिलीट. पहिलं वाला सोडून ना. असं काय नाही, तू नंतर लावू पण शकतेस ना. आता तुला माहिती आहे टोटल वगैरे कशी काढायची. म्हणजे सगळं सगळंच करू डिलीट, का? हां सगळं डिलीट केलंच ते झालं. फक्त डेटा नको डिलीट करूस, मार्क. नाही, डेटा नाही करत. हे डिलीट करता हे पण सगळं डिलीट होईल ना. नाही, हे मॅक्स मीन ॲव्हरेज नाही होणार. हे टोटलवर कसं पर्सेंटेज डिपेंड होतं ना, त्यामुळे ते मायनस आपलं डॅशमध्ये आलं. मग आता हे राहू देत का? हो, हे राहू दे. हे नंतर वाटल्यास तू वाढव खाली. लक्षात आहे, पहिलं हे कर, ह्याची प्रॅक्टिस कर. असं चालेल, मला काय आणलं का मी तुला ठीक आहे. नक्की नक्की चालेल, कधी पण. हे बरोबर पडलं ना, ह्याचे मोठं टेबल आलं की. तू बरेच जण माऊसचं सांगतात, तिथे सिलेक्ट नाही होत. बरीच जण, आता मी विचारतो ना मुलांना, तर ते इंटरव्ह्यूला जातात ना, तर तिकडे त्यांना देतात हँडल करायला PC. तर त्यावेळेला ते बरीच जण माऊसचं दाखवतात ना, ते रिजेक्ट होतात तिथे. अच्छा. म्हणून मग ही एकदम महत्त्वाची की आहे, शॉर्टकट की जम्पसाठीची. कंट्रोल डाऊन एरो, कंट्रोल अप एरो. म्हणजे जम्प करायची असेल तर कंट्रोलचा यूज करायचा, आणि छोटी मुवमेंट असेल तर ॲरोचाच नुसता. ओके, जम्प असेल तर. पण मी काय बोलते, हे तुझ्याकडे लिहिलेलं, तू तुझ्या ह्याच्याने लिहिलं असेल ना, तर लिहिलंच. तुझं असं फॉर्मॅट असेल तर जास्त नाही, मी काय करतो आता, हे शिकवताना ना लगेच तिथले तिथं आम्ही नोट डाऊन करून देतो. अच्छा. आणि ते काय होतं, हे त्यांच्या मुलांच्या डोक्यात बसतं पण. म्हणजे काय, हे सारखं यूज आहे बा. आता इथे तू किती 6 फॉर्म्युले शिकलीस, सगळ्यांमध्ये यूज होतो हा. कारण का डेटा कधी छोटा येतच नाही ना. ओके, मी करते ट्राय हे. हां, हे पहिलं प्रॅक्टिकल कर, मग नंतर नोट डाऊनचं बघतो मी. चालेल. चालेल, ठीक आहे. हो, चल. स्टॉप करूया. हो. हां, चालेल.